अगं माई पाणी आण जरा. तो गोडबोले यांचा मुलाचा फोटो कुठे गेला काय माहिती. अगं बाई तुझ्याकडे आहे का ग? हल्ली काही लक्षात राहत नाही, विसर पडलाय. जसं वय वाढतंय तसं तसं माझ्या डोक्याचा विसर पडलाय. आता बघा ना, कालच हिला तिळगुळ दिले म्हणे तोंड गोड करा, आणि दुसऱ्याला देताना तिळगुळ कुठे आहेत हेच माहित नाही. मी आपलं गावभर फिरत होतो. असो, आजच मी माझ्या मुलीच्या लग्नासाठी गेलो होतो एका स्थळ पाहायला. काय म्हणतात ते स्थळाचं नाव? कुलकर्णी स्थळ. अतिशय उत्तम स्थळ आहे. मुलगा तर बघा म्हणा सुरेख आहे, पण आमच्या हिला मात्र त्याची फारच खंत वाटत आहे. काय माहिती हिला तो मुलगा आवडेल ना आवडेल, आवडलाय नाही आवडलाय काय कोणास ठाऊक. पण मी मात्र सांगितलं मला हे स्थळ अतिशय उत्तम आहे आणि मला ते आवडलेलं आहे, यात काही शंका नाही. पुढचं बघू. कालच मी रात्री मुलीला एकांतात बोललो, काय ग बाळा मुलाचं स्थळ कसं आहे, मुलगा आवडला की नाही. ती आपली लाजतच विचार लाजली हो, बोलली नाही. हा बोलणार काय. आता हिला MBBS चा मुलगा कुठून आणायचा. तो मुलगा म्हणे काहीतरी डॉक्टरी करते, चांगलंय. MBBS म्हणा, डॉक्टर म्हणा, काय ना काय म्हणा, काय आजकालची मुले इतकी शिकतात, पण ह्यांची लग्न काही मात्र जमत नाही. पण आमच्या हिचं जुळलं हो. तर बघू कसा वाटतो तो तिला मुलगा. आमचा आहे आपले चाललंय रिटायरमेंट. शाळा मास्तर होतो हा मी. वयाच्या 40व्या वर्षी सुद्धा नोकरी करताना अतिशय उत्तम प्रतिसाद मिळाला. असो, सत्कार समारंभ झाला म्हणे, मीही आलो होतो तिथे. माझाच होता होतो शाल आणि श्रीफळ, दुसरं काय. आजवर मी बहुतांशी मुलांना घडवलं, स्वाध्यायाचे धडेच दिले म्हणा हो. अंक गणित काय ती दूरच राहिली. सत्य, नेहमी सत्य बोलावे असा धडा मी मुलांना आजपर्यंत दिला. गांधीजींनी म्हटलेलंच आहे, नेहमी सत्य बोलावे. सत्य बोलता बोलता कधी रिटायरमेंट आली जवळ कळले सुद्धा नाही हो. अजूनही मुलं हो माझ्या पाया पडता भेटली की. कालच मला तो शेजारचा श्रीरंग बोलला, काय हो सर मास्तर कसे आहात, तब्येत पाणी ठीक आहे. हा ठीक आहे ठीक आहे चाललंय. पण मी त्यांना म्हटले हो मुलीच्या लग्नाला जरूर यावे. आता प्रकृती साथ देत नाही. साठी उलटली हो माझी. सगळे आजारपण हे ते सगळे येतच राहत. चला खूप वेळ झालीये, मला त्या पालकर काकांकडे जायचंय, महत्वाचं काम आहे. येतो हो मंडळी, येतो. नमस्कार, राम राम. चला. आय